तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बरेच सारे शेतकरी होते ज्यांना नमोचा पहिला हप्ता मिळालेला नव्हता। म्हणजे मित्रांनो, पात्र शेतकरी असून सुद्धा मिळालेला नव्हता। आता मित्रांनो, माहिती अशी होती की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी आहेत त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा 6,000 रुपये मिळतील नमो किसान योजनेअंतर्गत। परंतु मित्रांनो, बरेच साऱ्या शेतकऱ्यांना मिळालेले नव्हते। आता मित्रांनो, याबद्दल सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सदस्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आला की असे नमोमधले किती शेतकरी आहेत जे पात्र ठरलेले होते परंतु त्यांना पैसे नाही मिळाले किंवा कधी मिळणार आहेत आणि नाही मिळाल्याचे काय कारण आहेत, अशी माहिती म्हणजे अशी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेले होते। याबद्दल मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी स्पष्टीकरण देताना काही उत्तरे दिलेली आहेत, तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता मित्रांनो, यासाठी आपण व्हिडिओ क्लिप सुरू करणार आहे पुढे ही सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामधली, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही माहिती पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ पाहत असते ज्यामध्ये मित्रांनो सांगितलं जातं अशी घोषणा झाली, हिवाळी अधिवेशनामध्ये तशी घोषणा झाली, नमो किसानच्या दुसरा हप्ता आधी मिळणार आहे, नंतर मिळणार आहे। परंतु मित्रांनो, हे सगळे भ्रमित करणारे व्हिडिओ आहेत। मित्रांनो, काय खरी माहिती तुम्हाला या व्हिडिओ क्लिपमध्ये समजून जाईल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नमो किसान किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत काही क्वेरी असेल तर ती तुमची क्लिअर होणार आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरू करूया। तोपर्यंत मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ क्लिपला सुरू करूया। नमो शेतकरी सन्मान निधीच्या राज्य शासनाने दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांना मदतीचं घोषणा केलेली आहे। अद्यापपर्यंत 6,000 रुपये मिळालेले शेतकरी किती आणि उर्वरित शेतकरी कधीपर्यंत आपण त्यांना मदत देणार आहात? हा प्रश्न जरी मदत पुनर्वसनकडे गेला असला तरी मुख्यतः या प्रश्नाचा हा जो गाभा आहे तो कृषी विभागाशी निगडीत आहे। म्हणून सभापती महोदया, आपली परवानगी असेल तर मी याचं उत्तर सभापती महोदया, ज्या एकूण नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये निधी वितरित करण्याची लाभार्थ्यांची संख्या ठरली ती 85 लाख ठरली। पण पीएम किसान सन्मान योजनेमध्ये 93 लाख शेतकरी आपल्याला केंद्राच्या पोर्टलवरती पीएम किसान सन्मान योजनेमध्ये दिसतात। पण मात्र 14वा हप्ता 15वा हप्ता हा 85 लाख शेतकऱ्यांनाच गेला। पण मधल्या काळामध्ये आपण 15 ऑगस्ट आणि त्याच्यानंतरच्या काळात फार मोठ्या प्रमाणामध्ये एक ड्राईव्ह महसूल आणि कृषी विभागाच्या मार्फत केला। मग त्याच्यात KYC असेल, भूमी अद्याप असेल किंवा आधार कार्ड लिंक करण्याच्या संदर्भात असेल। आता जी काही शेतकऱ्यांची संख्या आहे ती 85 लाखावरून 87 लाखापर्यंत गेलेली आहे आणि उर्वरित संख्या जी आहे त्याचं कामही आता प्रगतीपथावर आहे। याच्यामध्ये मुख्यतः जी अडचण इथे आहे की एक तर आत्ता ज्यावेळेस आपण बऱ्याच ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस तिथं जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी त्या ठिकाणी आढळून येत नाहीत, ते कुठंतरी विस्थापित कामाच्या निमित्तानं झालेले आहेत। त्याला एक मुख्यतः कारण हे आहे आणि दुसरं कारण याला वेळ लागायचं आहे ते वेळ याच्यामुळंच लागतोय की काही बहुसंख्य जे लाभार्थी आज या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या आधार लिंकला जे अकाउंट दिले गेलेलं आहे त्या अकाउंटमध्ये बदल झाला आहे, त्याच्यामुळं थोडासा वेळ लागतो आहे। पण एक आपल्यामार्फत या सदनाला आणि सन्माननीय सदस्य रमेश आप्पा कराड साहेबांना मी आश्वासित करू इच्छितो की तात्काळ जी लाभार्थ्यांची संख्या लाभपात्र ठरलेली लाभार्थ्यांची संख्या आहे त्या सर्व शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत या दोन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी तात्काळ पोहोचतील।